फायनल मॅच रॉकन बीट्स अगेन्स्ट जनुवा न्यूजमध्ये आपण पाहता दोन्ही कॅप्टन समोरासमोर होते. सोमनाथ गायकरला आपण पहिल्या षटकामध्ये बघितलं. नितेश पाटील अजूनही मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार 10 धावा धावफलकावरती लागल्या आणि सेकंड ओव्हरमध्ये गायकर ब्रदर्स मधला आता शिवदास आलाय. निळजेगाव एंडकडून हे षटक असेल. विशाल पवार विकेट पडल्यानंतर सेमीफायनलची जबाबदारी आणि त्या जबाबदारीने बॅटिंग जरूर त्याने केले. ही मॅच स्टार्ट भेटलाय. मागच्या मॅच मध्ये 27 बनवल्या होत्या त्याने. समोर आता वाकनचं बॉलिंग युनिट. फुल लेंथ बॉल ऑप्शनचा जास्त बाहेर आहे. अंपायरचा सिग्नल आलाय तो व्हाईट बॉल. तिने अंपायरची देखील महत्वपूर्ण भूमिका. निकेश सरांना पाहतोय आपण. हेमंत सरांना सध्या मैदानाच्या आतमध्ये आणि त्यासोबत अजीम अब्दुल्ले टीव्ही अंपायर सध्या. जेपी पॅनल या स्पर्धेमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळाले. ते 11 धावा वाईडने. काही चेंजेस आपल्याला फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतात. ऑनसाइडला अगोदर 4 सेट होते त्यामधून आता एक आलाय तो लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक्स्ट्रा कव्हर आत आहे आणि कव्हर्सला फिल्डर डीप मध्ये. कमी गती स्वीप करायचं होतं. थोडंसं फंबल बॅटर कडून देखील आपल्याला पाहायला मिळालं. हलका शफल झालाय. देन ही बॅट त्याची आली जरूर पण बॉल त्याच्या आतमधून आला. बॅट आणि पायाच्या मधून डॉट बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न होता. लेग स्टम्पला लाईन खराब तर जरूर होती पण ती आता चेक करावी लागेल अंपायर कडून. लेग स्टम्पचा बाहेर वाईड आलाय. 2 वाईड आतापर्यंत आपण पाहतोय. ऑफ स्टम्पचा लांबच होता. लेग स्टम्पचा लांबच होता बॉल. जरूर तो आत आला पण लांबून आलेला आहे. धावसंख्या सध्या आपण पाहतोय ती 12 आणि हा स्वभाव असतो गोलंदाजाचा. जेव्हा जेव्हा स्टम्पच्या जवळून बॅटच्या जवळून बॉल जातो ती अपील आपसुक येते. अपील केली नाही तर बॅटर देखील तुम्हाला अंपायर देखील आउट देणार नाही. फुल लेंथ बॉल आहे. आता कुठे पडलाय. रिटर्न क्रीजचा बाहेर पडलाय. वाईड. तिसरा वाईड आलाय. पहिला एकच बॉल फक्त व्हॅलिड आहे. त्या व्यतिरिक्त आपण पाहत आहोत वाईड. शिवदास गायकर. फुल लेंथ बॉल. बॉल इज बॅक. ओहो फर्स्ट एड बॉक्स असेल आणि पाणी लवकरात लवकर घेऊन जा प्लीज. आईस देखील जा पण घेऊन बाहेरून लवकर. कारण डोळ्याला बॉल लागलेला आहे. आशा करतोय की कोणतीही गंभीर दुखापत नसेल शिवदास गायकरला. बॉल एक्झॅक्ट आपण पाहतोय की डोळ्याला हिट झालेला. ऍक्शन इथं मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. डावा पाय त्यांचा पुढे आलाय आणि देन आय थिंक शोल्डरला बॉल लागून मग डिरेक्ट लागलाय डोळ्यावरती. थोडी दुखापत जरूर आहे आणि त्यामुळे आता एका गोलंदाजाला इथे पार्ट टाइम बॉलरला हे षटक कंप्लीट करायचं आहे. हा मोठा फटका बसू शकतो कारण चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आपण या स्पर्धेमध्ये जुळमुलीच्या जयजो जोशीला देखील दुखापत होत असताना बघितले. हॅमस्ट्रिंगमुळे त्यालाही बॉलिंग करता आली नाही आणि इथे अशा पद्धतीने पहिल्याच डावामध्ये एका प्रमुख खेळाडूला दुखापत होणं ही चांगली बाब नाही वाकण बी साठी. गोलंदाज आता हे षटक कंप्लीट करण्यासाठी मयुरेश. नितेश पाटीलकडे स्ट्राईक आहे. यानंतर आपल्याला मानस आणि बिपिन हे 2 गोलंदाज जरूर पाहायला मिळतील. मात्र हे षटक कंप्लीट करण्यासाठी कारण 4 ओव्हरचे मॅचचे 4 फ्रेश बॉलर त्या दोघांमधून एकही जण येऊ शकत नव्हता. पार्ट टाइम बॉलरला तुम्हाला यूज करावं लागणार आहे. मयूर सध्या बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. नावा देखील पहिल्या 8 बॉलचा आपण विचार केला तर 14 बनलेले आहेत. विदाउट लॉस 14 निळजे.
खेचून मारायचा आता, राईट झाला बॉल, राऊंड विकेटने मयुरेश आले, चांगला बॉल टाकलाय, गुड लेंथला हिट केलं त्यांनी, तिकडून राईट झाला, किती बॉल पहा, ऑप्शनचा बाहेर निघाला, हलका कटर होता, बॉल बाहेर देखील निघालाय आणि तो कटर नसून मी म्हणेन विथ द अँगल बॉलर आले, त्यामुळे त्या अँगलने बॉल बाहेर निघालाय. डॉट बॉल वन्स अगेन, खेचून पुल करत असताना नितेशने बॉलला पाठवलं डीप स्क्वेअर लेगच्या बाहेर, साधावा. प्लीज अंपायर, बॉल जर येत नसेल तर नवीन बॉल तुम्हाला द्यावा लागेल आणि मॅचला पुन्हा कंटिन्यू करावे लागेल. दोन्ही टीम्सची सूचना घ्या आपण. एक षटकाराला आणि 4 फिल्डर बॉलर कडे जात असताना पाहायला मिळाले. ती चर्चा करावी लागते. गोलंदाजाला आपला कॉन्फिडन्स द्यावा लागतो, कारण समोर नितेश सारखा सेट बॅटर आहे. षटकार त्याच्या बॅटमधून आला, धावांचा वेग वाढतोय. फायनल तुम्ही खेळताय, 4 ओव्हरचा डाव आहे. फिल्डिंग करण्यासाठी सध्या जरूर आपण बघितलं, जेव्हा टॉस कंप्लीट झाला सोमनाथने चूज केलेलं आहे आणि इथे पहिल्या डावामध्ये आतापर्यंत विकेट मिळाले नाही त्यांना. धावा 20 खर्च होत आहेत. 2 बॉल आणि बाकी. ऑन द बिग वन, फ्लॅट मिड विकेटचा बार, नितेशच्या बॅट मधून षटकार. मागचे जे दोन्ही बॉल आपल्याला पाहायला मिळाले ते शॉर्ट ऑफ लेंथ होते. त्या अगोदरचा जो एक बॉल होता तो जरूर गुड लेंथला हिट केला, देन तिकडून वळला होता. नितेशला माहिती आहे बॉलर काय करतोय, काय चूक करत आहे ते एक्झॅक्ट ओळखून दोन्ही पूल करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर. ऑप्शनचा बाहेर फुल लेंथ होता आणि इथे वाईड आलाय. धावसंख्या पुढे आपण पाहतोय ती 27, 27 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला बॅटिंग करत असताना निळजे विदाउट लॉस. विकेट आली नाही. पार्टनरशिप जमत चालले दोन्ही ओपनर्स मध्ये आणि जितक्या जास्त बनतील तितकं बेनिफिट. समोर लॉफ करायचा होता, फॉलोथ्रो मधून मयुरेशाला स्ट्रायकिंग एंडला थ्रो आला. धाव मिळणार नाही विशालकडे. स्ट्राईक, 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा नाबाद जनमान निळजे. कल्याण डोंबिवली ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा ऑफिशियल लोगो आणि हा जो बॉल या स्पर्धेमध्ये यूज केला जात आहे. मंचावरती प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये देखील आमचे सर्व अतिथी कॅमेरामध्ये क्षण कैद करतात की आपण 2025 आई गावदेवी चषकामध्ये जरूर उपस्थित होतो. सर्वजण आपल्याला तिथे सध्या तरी पाहायला मिळत आहेत. सर्वांचं पुन्हा सहर्ष स्वागत आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 27 धावा. मानस भोईर मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. फ्लिक केलाय बॉल, सध्या आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑन कडे फिल्डरच्या हातात. विकेट, धक्का पहिला.
28 धावा धावफलकावर देत आणि पहिली विकेट आता आपल्याला पाहायला मिळाली विशाल पवारची. चांगली कॅच सोमनाथ कडून आपण बघितली. नवीन बॅटर दिशांक पाटील. प्रमोशन एखाद्या ऑफिस मध्ये जेव्हा तुम्ही काम करता काहीतरी कंपनीसाठी चांगलं केल्यानंतरच तुम्हाला प्रमोशन मिळतो. इथे संघासाठी सेमीफायनल मध्ये जी बॅटिंग त्याने केली 4 बॉल मध्ये 17 धावा बनवणारा दिशांक 3ऱ्या क्रमांकावरती आलाय आणि तीच भूमिका पुन्हा एकदा त्याला साकारायची ती या मॅच मध्ये. दोन्ही यंगस्टर आहेत. मानस ज्याने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त बॉलिंग केली आहे. इथे आल्याबरोबर पहिली विकेट. रनवे मध्ये थोडासा अडथळा. पुन्हा चालला आपल्या बॉलिंग मार्क वरती मानस. फुल टॉस होता. ऑन साइडला टर्न केलं. बॉलला गॅप मध्ये चालला. डीप स्क्वेअर लेगला पहिली धाव तर कंप्लीट झाले. डबलला चान्स नाही. चांगली फिल्डिंग गुरुनाथ कडून थ्रो आलाय. सिंगलने धावसंख्या 28. तिसरा षटक सध्या प्रगतीपथावर आहे. इथे नियोजक संघ प्रयत्न करेल की 50च्या पुढे जर आम्ही गेलो सेकंड इनिंग आम्ही डिफेंड त्या करू शकतो. विसरता कामा नये. पण 58 धावांना चेस करत असताना याच संघाने आजच्या पहिल्या मॅच मध्ये क्वार्टर फायनल मध्ये 2 षटकांमध्ये 44 बनवल्या होत्या. ओ अपील पंचांचं बोट चाललं आकाशाकडे. LBW LBW आहे. मधल्या स्टंप वरती डावा पाय आणि त्या पायावरती हा बॉल मानस भोईरचा. मानसची अॅक्युरसी सांगून देते की तो किती आक्रमक बॉलर आहे. विकेट साठी जातो आणि फुल लेंथ जेव्हा जेव्हा गोलंदाजी केली जाते तेव्हा तेव्हा जर तुमचा बॉल काही इंचेसचा पुढे पडला फुल टॉस मागे पडला ओव्हर पिच एक्झॅक्ट जर पडला ब्लॉक हॉल मध्ये यॉर्कर जर आला तरच तुम्ही बॅटर पासून वाचू शकता. इथे विकेट आली आहे. पहिल्या 3 बॉल मध्ये 2 विकेट. धावा 28. नवीन बॅटर केतन पाटील. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. पुढचा बॉल मानस. पुल इथे करायचा होता पण जो वेग आहे त्या वेगाने केतन थोडासा चंबित झाला. एज घेऊन बॉल आपण बघितला. शॉर्ट फाईन लेग मध्ये एकदा येते. सिंगलने धावसंख्या पुढे तर जरूर आपण पाहतो 29. पण हा जो बॉल आहे नवख्या आलेल्या बॅटर समोर यॉर्कर आणि बाउन्सर हे 2 चांगले पर्याय असतात. त्यामधला बाउन्सर तितकाही नव्हता पण थोडा जो वेगाने बॉल आला आणि आत येत होता त्यामुळे केतनच्या बॅटच्या वरती शोल्डर वरती तो बॉल लागला. इथे पेसने बीट केलं बॅटरला. जरूर बॉल आपण पाहतोय. चान्स नॉन स्ट्रायकिंग इडला होती पण सिंगलच आली आहे. बाउंड्रीज मध्ये बॉलला कन्वर्ट करू दिलं नाही. शांत ठेवलं फलंदाजांना. 3ऱ्या षटकामध्ये लास्ट मॅच हेच काम त्याने केलं होतं. तिथून मॅचला फिरवलं होतं सेमी फायनल मध्ये. इथे देखील ज्या वेगाने धावसंख्या सुरू होती विशाल आणि आपण बघितलं होतं केतनला त्या दोघांना पॅव्हलियन मध्ये पाठवलंय. विशाल आणि नितेशची विकेट त्याने काढले. केतन आणि दिशांक आता मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल फक्त आल्या 3च धावा. फुल बॉल ड्राईव्ह केलाय. लॉंगनला मोठी गॅप आणि तिकडे मिस्ट्री. 4 धावा आल्यात. 34 वरती धाव फलक. 3 षटकांचा खेळ संपला. 2 विकेटचं नुकसान. जो चौकार आला कॅज्युअल एफर्ट्स पाहायला मिळाले कॅप्टन सोमनाथ कडून. ऑन ड्राईव्ह केलं होतं केतनने. फोर्सने फटका जरूर होता. लॉंग ऑनला आउटफील्ड मध्ये शेवटच्या क्षणाला सोमनाथ आला पण व्यवस्थित त्याची मुवमेंट नव्हती आणि त्यामुळे
तिकडे बॅलन्स करत असताना बॉल मात्र निघून गेलाय तोपर्यंत. 4 धावसंख्या 34 वरती शेवटचं षटक. तसंच शेवटचं षटक सेमीफायनलचं होतं तेव्हा दिशांकने 17 धावा शेवटच्या 4 बॉल मध्ये बनवल्या होत्या. बिपिन पाटील ज्याने लास्ट मॅच मध्ये 16 धावा दिल्या नाही. दोन्ही बाजूला शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करणारा गोलंदाज देखील आहे तर फलंदाज देखील आहे. पाहूयात या मॅच मध्ये कोणाची कामगिरी चांगली होते, सरस ठरतोय, कोण कोणावरती हावी होतोय, टार्गेट काय सेट होणार आहे. दिशांक पाटील. ओ हेलिकॉप्टर हातात. गुरुनाथच्या 34 ला तिसरा धक्का निर्जेला. मिड विकेटला हेलिकॉप्टर क्रॅश झाला दिशांकचा. चांगली कॅच गुरुनाथ कडून आपण बघितली. या मॅच मध्ये मात्र दिशांकने फक्त बनवल्या 2 धावा. बिपिन पाटील 5 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये संतोष पाटील. ला सध्या आपल्याला पाहायला मिळतात त्या अर्थातच 3 विकेट. सँडीने चांगली लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग केलेली पण सध्या तरी या फायनल मॅच मध्ये बॅटिंग करायची आहे चांगली शेवटच्या षटकामध्ये. 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 45 पर्यंत पोहोचावं लागेल. 50 जर आता सुरुवातीला काही फटके आले तर 50 चा विचार, पण सध्या तरी 45 चा विचार असेल. 34 झालेल्या 5 बॉलचा खेळ बाकी आहे. बिपिन पाटील. यॉर्कर ऑन साइडला टर्न खेळण्यात आला. डबलला चान्स असेल. केतनने धाव ठोकली आहे. डीप मधून फिल्डर येतोय. स्ट्रायकिंग एंडला थ्रो केलाय. धावा 2 मिळतात. डीप बाउंड्री आहेत. सगळ्यात डीप बाउंड्री कोणती असेल या मैदानाची तर ती समोर वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नर. तिकडे षटकार मारणं सोपं काम नाही. 36 धावा धावफलकावरती आहेत. 3 विकेट आणि खास करून आफ्टरनून सेशन पासून तर इव्हिनिंग सेशन पर्यंत त्या बाजूला षटकार क्वचित जातो. उडवलाय खरा त्याच दिशेने पण आता चाललाय संतोषचा षटकार. संतोष मामा षटकार आलाय आणि षटकारासोबत धावसंख्या जाऊन पोहोचले पुढे ती 42. स्वप्नील देखील आमच्या ज्यात घेसरच्या सरावादरम्यान त्याच बाजूला षटकार जास्तीत जास्त मारतात. लास्ट सीझन अमोल पाटील सोनारपाडाचा एकमेव षटकार संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला त्या बाजूला पाहायला मिळाला होता. यॉर्कर आलाय. शांत ठेवलं बिपिनने पुढच्याच बॉलवरती. या वर्षी आपण बरेच षटकार बघितलेत पण तितके नाही जे आपल्याला स्क्वेअर ऑफ द विकेट दोन्ही बाजूला पाहायला मिळाले. समोर त्या बाजूला निर्जयने जर बॉलिंग होत असेल आणि तिकडे जो लॉंग ऑन चा फिल्डर होता निर्जयचे प्रेक्षक आहेत त्या बाजूला षटकार क्वचित आला. 2 बॉल बाकी आहेत. धावा 42. षटकार एक आला. एक डॉट बॉल आला बिपिन कडून. उडवलाय खरा. मिस टायमिंग वाटतंय. मिड विकेट. वन्स अगेन गुरुनाथ कॅच आउट. संतोष बाद. 42 ला 4 निर्जय. देखील मैदानाच्या आतमध्ये येतात. मात्र जबरदस्त गाणं डिस्क जॉकी
यांच्याकडून लोकनेते दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामांतरण निर्णायक आंदोलन जन आक्रोश दिंडी मोर्चा 22 डिसेंबर 2025 ला मानकोली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ माननीय सुरेश बाळामामा मात्रे खासदार भिवंडी लोकसभा प्रमुख विश्वस्त ट्रस्टी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट आणि पाचही सागरी जिल्ह्यातील भूमिपुत्र संघटना सर्वांना विनंती आहे की भूमिपुत्रांनी सर्वाधिक मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहा. मात्र सध्या मॅचचं समीकरण डाव पहिला शेवटचा बॉल फायनल जीसीसी गेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 फुल लेन ड्राइव्ह केला लॉंग ऑफ कडे फिल्डर आहेत केतन पहिली धाव तर पूर्ण करतोय डबलला चान्स थ्रो येईल 2 धावा मिळतायत अंपायरचा सिग्नल आतापर्यंत कोणताही नाही 2 धावा पूर्ण झाला डाव पहिला संपला 44 ला 4 निळचे बनवायच्यात 45 या स्पर्धेच्या विजेतेपदासाठी सेकंड इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना जगदंब वाकणबीला वॅगन व्हील ऑफसाइडला एकही फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. वॅगन व्हील मध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्या काही धावा आलेल्या त्या फक्त आणि फक्त आल्या ऑन साइडला. नेल्सन फिगर आहे 44 धावा 4 विकेट 4 षटकांचा खेळ संपलाय. बनवायचा 45 सर्वोत्तम 17 धावा बनवल्या नितेशने विशालच्या 6 दिशांच्या 2 केतनच्या 5 संतोषच्या 8 संदेशच्या 2. मंचावरती आदरणीय साईनाथ दादा भोईर यांची उपस्थिती आपण पाहत आहोत. दादांचा आपण सन्मान करूयात. या गावासाठी क्रिकेटची कारकीर्द देखील त्यांची मोठी राहिली आणि आजही 40+ क्रिकेट जे खेळतात मी आकाशदादा भोईर यांना विनंती करेन आणि चेतनजी भोईर यांना विनंती करेन आपल्या उपस्थितीत आपण श्रीमान साईनाथ दादा भोईर यांचा सन्मान या मंचावरती करावा. मेगा फायनल वाखण बीच अगेन झोनमान निळच्या मध्ये 44 झालेले आहेत. या बनवत असताना फार मोठा संघर्ष करावा लागलाय निळजेच्या बॅटिंग ऑर्डरला आणि तोच जर संघर्ष करावा लागला आता वाकणबीला तरी मॅच तितकीच रंगतदार असेल. पण वाकण बीने पॉझिटिव्ह अप्रोचने मागच्या दोन्ही सामन्यांमध्ये बॅटिंग केली आहे त्यामुळे असं वाटतंय की हा सामना तितकासा जाणार नाही सध्या तरी प्रश्नचिन्ह आहे. पण मॅचच्या आतमध्ये नितेश पाटीलचं पहिलं षटक बरंच काही सांगून देणार असेल. नितेश जो स्ट्रायकर बॉलर सुरुवातीला जर त्याने झटके दिले तर वाकण बी साठी मॅच मोठी असेल. 45 धावा थोड्याशा मोठ्या होऊ शकतात. त्याचबरोबर आज ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आवाज सरवली भिवंडीचा नवोदित पण दर्जेदार समालोचन फक्त भिवंडी कल्याण डोंबिवली पुरतं नाही तर बऱ्याचशा ठाणे जिल्ह्यातील स्पर्धा असेल. माझ्यासोबत महाबळेश्वर प्रीमियर लीग मध्ये देखील ज्यांचा आवाज आपण ऐकला विशालजी पाटील यांचा सन्मान आपण करूयात आणि मी विनंती करेन साईनाथजी भोईर दादांना आपल्या शुभस्य आपण ऍज अ कॉमेंटेटर ज्यांनी या स्पर्धेमध्ये आपलं योगदान दिलं व्हॉइस ऑफ सरवली भिवंडी विशालजी पाटील यांचाही सन्मान करूयात. यानंतर आमचे डिस्क जॉकी विजय मोकाशी आपण आपलाही सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. डीजे ऑपरेटर कम आयोजक जादा ही त्यांची भूमिका राहिली. आता इथे ट्रॉफी आम्हाला देतात पण आपण सन्मान घ्या अगोदर. अगदी घरचा आमचा डीजे ऑपरेटर होता. आकाशदादांना कोणती गरज नव्हती. जेव्हा जेव्हा गरज भासली तेव्हा आयोजक म्हणून प्रत्येक गोष्ट त्यांनी पूर्ण केली. थँक्यू विजय आपलं असंच सहकार्य या स्पर्धेमध्ये असू द्या हीच अपेक्षा आकाशदादा भोईर आणि ऑल आई गावदेवी क्रिकेट संघ गेसर यांच्या वतीने तुमच्याकडून करेन आणि आपल्या योगदानाबद्दल आपलं मनापासून आभार. साईनाथ दादा भोईर यांच्या शुभेच्छा आपण हा सन्मान करतोय. यानंतर आमचे ऑफिशियल स्कोरर अर्धशतकांचा राजा म्हणून कल्याण डोंबिवली क्रिकेटमध्ये ज्यांची ओळख आहे मनोज जोशी अर्थातच पिंटा जोशी यांचा आपण सन्मान करूयात. वाह जबरदस्त आपल्याला हे स्कोरबुक देखील पाहायला मिळते आणि सध्या साईनाथ दादा भोईर आणि मनोज जोशी यांच्या ते हातामध्ये श्री क्रिएशन स्वतः त्यांनी बनवलेल्या आणि या स्पर्धेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांची राहिली. चला ओपनिंग पेअर लवकरात लवकर या. यानंतर आमचे ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेट live.in रोशन फराड अँड ऑल टीम थँक्यू मनापासून आभार. 3 कॅमेऱ्यांनी या स्पर्धेचं ज्यांनी टेलिकास्ट केलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं वॅगन व्हील हायलाइट्स रिप्लेज जेव्हा जेव्हा टीव्ही अंपायरला मदत होती मला आठवत नाही की असा एकही डिसिजन नसेल की तिथे त्यांना एव्हिडन्स भेटला नसेल. प्रत्येक डिसिजनच्या वेळेला टीव्ही अंपायरला एव्हिडन्स भेटत होता. थँक्यू ऑल कॅमेरामॅन ऑपरेटर अँड टीम ओम साई MTC live.in. यानंतरचे आपण सन्मान नंतर करणार आहोत. आता वयात मेगा फायनलच्या सेकंड इनिंग कडे 45चा चेस आहे.
ऐकूयात आपण पुन्हा एकदा आवाज सरवलीचा भिवंडीचा विशालजी पाटील यांचा. थँक्यू सो मच करण सर. वेलकम बॅक. आणि महत्वाची लढत, कारण हीच मॅच आपल्याला सांगेल आई गावदेवी क्रिकेट संघ आयोजित आई गावदेवी चषक 2025 घेसर टीमच्या पार मिळते या स्पर्धेमागे आपण पाहिली आणि काय जबरदस्त आयोजन नियोजन त्यांच्या माध्यमातून करण्यात आला. पण या पर्वाचा चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान कोण पटकावेल याचं उत्तर येत्या 4 ओव्हरमध्ये आपल्याला मिळणार आहे. फायनल मॅच जिंकण्याकरिता स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याकरिता करायच्यात 45. पहिलाच बॉल दिशा खराब, एक्स्ट्रा रनने दरम्यान या इनिंगला सुरुवात. 45चा चेज, बट फायनल मॅचचा दबाव आहे, कारण आता दोन्ही टीम्सला अगदी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न अगदी समोरच दिसत. बट महत्वाची गोष्ट ही राहिली की आता 45 डिफेंड करायच्यात. या आजच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की क्वार्टर फायनल मॅच मध्ये 48 डिफेंड केल्या होत्या जय हनुमान निलजे टीमने. आणि यष्टांचा वेध, यापेक्षा देखील अप्रतिम सुरुवात काय असू शकते. महत्वाची विकेट सोमनाथ गायकर या फायनल मॅच मध्ये 0 वरती आत्ता डगआउटच्या दिशेने. बॅटर म्हणून जर आपण क्रिकेटचे बेसिक्स जर उल्लेख केला आपण बेसिक्स, तर इंडियन डिसेबल टीमचे कॅप्टन आपल्या मुख्य मंचावरती जर रवींद्रजी संते दादा त्यांनाही ठाऊक आहे की बेसिक्स म्हटलं गेलं तर एक बॅटर म्हणून तुमचा ऑफस्टम्प कुठे आहे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं. जेव्हा शफल तुम्ही होता तुम्हाला पूर्णपणे लक्ष ठेवावं लागतं, बट फार शफल झाले लक्षच नव्हतं आणि यष्टनचा वेध तिथे घेत आणि सटीक निशाणा साधला. नितेश पाटीलने पकला धक्का लागला. 45च्या चेज मध्ये अवघ्या 1 धावेंवरती 1 धक्का. आणि आता न्यू बॅटर इन ॲट नंबर 3 मयुरेश भोईर आता बॅटिंग करण्याकरिता येतोय. बघा सध्याच्या घडीला की आपण जर पाहिले तर टोटल जास्त मोठेही नाहीये जास्त छोटेही नाही, एक बॅलन्सेबल टोटल आहे. येत्या क्षणी शफल होऊन खेळायचं होतं, बट महत्वाची गोष्ट तीच राहिली ना की बेसिकचा मी जस्ट उल्लेख केला. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू यूज केले जातात जे ट्रॅव्हलही भरपूर चांगल्या पद्धतीने होतात आणि पॉवर प्ले सुरू आहे. मिडॉन देखील इनफिल्ड मध्ये फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर जे 2 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहे ते काऊ कॉर्नर आहे आणि मिडॉन इनफिल्ड मध्ये म्हणजे लॉंग ऑफ आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळतोय. सुरुवात जबरदस्त नितेश पाटीलची. आता फुल लेंथ आहे, बॉल दरम्यान मागे चालला. फायनलीला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. कदाचित डायरेक्ट हिट जर आला असतं थोडं क्लोज असतं, बट सिंगल कंप्लीट झाली. फुल लेंथ होता आणि दरम्यान जर आपण पाहिलं बॅटचा संपर्क सिंगल मिळेल. स्कोर कार्ड आता 2 वरती जाऊन पोहोचला. पण नितेश पाटील या गोलंदाजा विषयी जितकी चर्चा करावी तितकी कमी आहे, कारण ज्याप्रमाणे त्याने खेळ दाखवला संपूर्ण स्पर्धेमध्ये. आता पॅन वरती फ्लिकचा फटका, जबरदस्त फटका, गॅप मध्ये बॉल जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईन सब बाहेर 4. स्वर्गीय शिवंताबाई अनंत पाटील यांच्या स्मरणार्थ आदरणीय दत्तशेठ पाटील यांच्याकडून विकेट टिकल्या निळजेच्या बॉलर्सला 1100 रुपयांचं पारितोषिक असेल. दरम्यान आमचे जवळचे मित्र जय भोईर आणि भरतदादा भोईर यांचं आगमन झालं. सुस्वागतम. बाउंड्री आली. स्कोर कार्ड आता 6 वरती. बॅकफुट वरती जाऊन खेळलं. स्क्वेअरकटचा फटका, पॉइंटला बॉल फील्ड केला जातो, मिळेल सिंगल. 45चा चेज आहे, बट ज्याप्रमाणे सुरुवात नितेश पाटीलने केली आहे असं वाटतंय की या 45 चेज करत असताना खडतर प्रवास जगदंब स्पोर्ट्स वाकलम बी टीमला करावा लागणार आहे, कारण इतकंही इझी जाणार नाहीये. कारण निलजे टीम आपण पाहिलं आज दिवसभरामध्ये 48 डिफेंड केल्या, 53 डिफेंड केल्या या टीमने. बॉलिंग मध्ये जबरदस्त कार्य आज या संपूर्ण दिवसभरामध्ये नव्हे तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये त्यांनी केलं. नितेश पाटीलने चर्चा केली होती की बॉलिंग मध्ये थोडी कमी आहे, बट आज ती कमी भासू दिली नाहीये बॉलर्स. आणि बॉल हवेमध्ये आगे, फिल्डर येत आहेत मिड ऑन सेट, डाऊन दी बॉल. केतन पकडतील कॅच, धक्का लागलाय.
दुसरा आणि आता अडचणी वाढलेल्या आहेत वाकलम बी टीम साठी, कारण अवघ्या 7 धावेंवरती आता दुसरा झटका. वन्स अगेन मॅन ऑफ बिग स्टेज नितेश पाटील पुन्हा एकदा बॉलिंग मध्ये जबरदस्त कार्य. मला आठवतं पहिला सामना क्वार्टर फायनल 1 खेळले तेव्हा 9 धावा खर्च करून 2 विकेट, याआधी सेमीफायनल 1 खेळले तेव्हा देखील जबरदस्त बॉलिंग नितेश पाटीलने केली होती आणि आताही या फायनल मॅच मध्ये खर्च केला 7 धावा, 2 विकेटही काढले. हीच खास बात या खेळाडूची लागलेली आहे, कारण प्रेशर ही अशी एक गोष्ट आहे ना, ती तुमच्या खेळाला आणखीन इम्प्रूव्ह करते. आणि या दबावावर या सिच्युएशन मध्ये काय जबरदस्त सुरुवात आपल्या टीमला या फर्स्ट ओव्हर मध्ये मिळून दिलेली आहे नितेश पाटीलने. 7 धावा 2 विकेट आणि आता येत्या 3 ओव्हर मध्ये करायचा हा सामना जिंकण्याकरिता, स्पर्धेवरती नाव कोरण्याकरिता वाकलम बी टीमला आता करायचं आहेत रन्स 38. 38 धावांची आवश्यकता. सेकंड ओव्हर बॉलर तयार होतात या दुसऱ्या षटकामध्ये. मुख्य मंचावरती आमचे भरपूर सारे दिग्गज मान्यवर आपल्याला आज पाहायला मिळतात या स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरिता. सन्मान्य फुलचंद्रजी भोईर साहेब, साईदादा भोईर साहेब, रवींद्रजी संते दादांना देखील आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे संजय दादा भोईर साहेब देखील उपस्थित आहेत. बॉल दरम्यान मागे चाललाय, बॉल फील्ड केला जातोय आणि तोपर्यंत मिळेल सिंगल. सिंगलच्या साहाय्याने स्कोर कार्ड आता पुढे जातो 8 धावा धावफलकावरती. मग काय या क्षणाला मी एकच गोष्ट दोन्ही टीम साठी म्हणेन की या क्षणाला बाजी तोच मारेल ना जो निडरपणे खेळेल, जो न डगमगता स्वतःच्या अबिलिटी स्ट्रेंथला बॅक करेल. कारण मोस्ट ऑफ टाइम्स जेव्हा टीम्स फायनल मध्ये पोहोचतात ना, जिंकण्याचा विचार बाजूला राहतो, माइंड मध्ये ही गोष्ट सुरू असते की हरलो तर काय. कधी कधी ना मित्रांनो, पराभवाची भीती ना तुमची लढण्याची क्षमता कमी करते आणि जो लढू शकत नाही तो कधी जिंकू शकत नाही. त्या अनुषंगाने ना माइंड मधनं पराभव हा शब्द बाजूला ठेवून जो चांगला खेळ करेल ना तोच या मॅच मध्ये बाजी मारेल. कारण निडरता ही नेहमीच महत्वाची राहिली आहे. निडरता असेल ना तर तुम्ही नेहमी चांगलं खेळ करू शकता. क्रॉस लाईन खेळायचा प्रयत्न केला गेला होता, बॅटचा टॉइंटला लागला, बॉल डीप स्क्वेअर लेगला चालला आणि सिंगल दरम्यान इन बिटवीन कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता आपल्याला पाहायला मिळतं 9 ऑन द बोर्ड. धक्के आतापर्यंत 2 लागलेत, बट सामना अजूनही संपलेला नाहीये, सामना भरपूर बाकी आहे. कारण मोस्ट ऑफ टाइम्स मी पाहिलंय की नॉर्मल मॅच असली ना, पहिला सामना असला तर एवढे टीम्सला काही वाटत नाही, बट जसे जसे पुढे जातात सेमीफायनल फायनल पर्यंत पोहोचतात ना, जी टीम ऑल ओव्हर दी टुर्नामेंट निडरपणे खेळलेली असते ना, ती फायनल मॅच मध्ये दबावामध्ये खेळते. आणि याच गोष्टी ना, दबाव हा असा एक शब्द आहे की जो ना तुमचा जो स्वाभाविक खेळ आहे ना त्याला बाजूला करतो. हा बॉल सोडून दिला, दिशा खराब आहे, अतिरिक्त रन मिळेल. या गोष्टींचा उल्लेख करण्यामागे हाच माझा हेतू होता की कुठेतरी ना खेळाडू म्हणून ना सामना पहिला असो अथवा अंतिम असो, तुमचा माइंडसेट फक्त एकच असला पाहिजे की मी फ्रीली माइंडसेटने खेळेन. एक्स्ट्राच्या साह्याने टीम टोटल आता 10 धावा धावफलकावरती. 10 ऑन द बोर्ड. जिंकण्याकरिता अजूनही स्टील 35 करायचा आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर गुरुनाथ गायकर ज्याने सेमीफायनल 2 मध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती. ऑन साइडला उडवलं, फटका कनेक्शन, बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येतात आणि कॅच पकडली जाईल. आता सगळीकडे फक्त नितेश पाटीलच दिसतोय. बॉलिंग मध्ये नितेश, बॅटिंग मध्ये नितेश आणि आता फिल्डिंग मध्येही नितेश. कॅच पकडली जाईल, धक्का लागला तिसरा आणि टॉप ऑर्डरची कमर तोडली आहे आता निलचे टीमच्या बॉलर्सने. धक्का लागला तिसरा. मिळाली
आणखीन एक महत्वाची विकेट जे मी सांगितलं की मागील सामन्यामध्ये जबरदस्त खेळला होता गुरुनाथ गायकर, पण या फायनल मॅच मध्ये तो आता चांगलं योगदान देऊ शकला नाहीये, बाद झालाय, धक्का तिसरा लागलाय आणि आता एक एक विकेट ना सध्याच्या घडीला अडचणी निर्माण करत आहे टीम जगदंब स्पोर्ट्स वाकलन बी साठी. कारण आता टास्क डिफिकल्ट झालाय. चेंडू शिल्लक येते 15 आणि 15 मध्ये जिंकण्याकरिता स्टील करायचा 35 धावांची अजूनही आवश्यकता आहे. बघा बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल जर कॅल्क्युलेट केलं तर 11 रन बरोबर करायचा होता, बट तोच आता रिक्वायर रेट 14 पर्यंत जाऊन पोहोचलाय. दबाव आहे, मोठे फटके हवेत. नेक्स्ट बॉल आता समोरच्या दिशेने फटका डाऊन द ग्राउंड, लॉंग ऑफ येतात, हलकी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा मिळेल बॅटिंग टीमला. 2 धावा दरम्यान कंप्लीट केल्या जातील. टीम टोटल आता 12 वरती आणि आता येत्या 14 चेंडू मध्ये करायचं आहे 33. 14 मध्ये 33 जर आपण विचार केला, याही क्षणाला जर येथे जे चेंडू बाकी आहेत यानंतरही जर आपण पाहिले 2 षटक बाकी आहेत, खेळ अजूनही भरपूर बाकी आहे आणि स्टील मी म्हणेन की चेजेबल आहे. पण दुसऱ्या बाजूने ज्या प्रकारे बॉलिंग केली जात आहे, ज्या प्रकारे फिल्डिंग करत आहे टीम जॉन निळजे, कौतुकास पात्र. लॉफ्टेड फटका उडवलाय डाऊन द ग्राउंड, फिल्डर येतात, प्रयत्न चांगले जरूर केले, पण आता बॉल डायरेक्टली गेलाय की वन बाउन्स गेलाय ते पाहावं लागेल. चेक करायचं आहे, चेक केलं जाईल. आणि तसेच रोशनदादा भोईर त्यांचंही आगमन झालेले, आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. पाहिलं जाईल की बॉल वन बाउन्स गेलाय की ओव्हर दी रोप्स गेलाय, पाहिलं जात. वन बाउन्स गेला, चौकार मिळेल, 4 मिळतील. चौकार येतोय. आता स्कोर कार्ड 16 वरती जेव्हा शिवदास बॉलिंग करत होते तेव्हा आय थिंक डोळ्याच्या आसपास त्यांचा बॉल लागला होता. बॅकफुट वरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, प्लेन मिस येतो डॉट आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ समाप्त झालाय. 2 ओव्हरचा अखेरता फायनल मॅच मध्ये सेकंड इनिंग मध्ये 45च्या चेज मध्ये 2 ओव्हरचा अखेरता आता बनवलेला आहे टीम जगदंब स्पोर्ट्स वाकलम बी टीमने. 16 लॉस ऑफ 3 विकेट्स आणि रिमेनिंग 12 चेंडू मध्ये करायचा आहेत 29 धावा. फायनल मॅचचा हा थरार तुम्ही पाहतात. आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 महाअंतिम दिवस आणि महाअंतिम सामना टीम जय हनुमान निळजे आणि त्यांचा अगेन्स्ट जगदंब स्पोर्ट्स वाकलम बी ही फायनल मॅच आपण पाहत आहोत. पहिलं सत्र आपण पाहिलं, लढता झगडता 44 पर्यंत पोहोचले, 45 डिफेंड करत असताना या क्षणाला आतापर्यंत जो खेळ झालेला आहे पहिल्या 2 षटकांमध्ये 16 धावा फलकावरती 3 धक्के लागलेत आणि 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 मध्ये करायचा 29 धावा या फायनल मॅच मध्ये टीम जगदंब स्पोर्ट्स वाकलन बी टीमला. 12-29 समीकरण. तिसरं षटक महत्वाचे षटक आणि केतन पाटील दरम्यान तयार होतात या तिसऱ्या षटकामध्ये. कारण हे ते षटक आहे की ज्या षटकाने एक गोष्ट क्लिअर होणार आहे की ही फाईट अंतिम ओव्हर पर्यंत आणखीन चांगली पाहायला मिळेल की या मॅच मध्ये याच ओव्हर मध्ये आपल्याला निलजे टीम आणखीन पुढे जाताना दिसेल. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 12 मध्ये करायचा 29 धावा. केतन पाटील तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. येते 6 चेंडू महत्वाचे आहेत, कारण याआधी मी उल्लेख केला होता की एखादा टोटल डिफेंड करत असताना ऍज अ फिल्डिंग साईड लास्ट ओव्हर पेक्षा सेकंड लास्ट ओव्हर जास्त मॅटर करतं आणि स्ट्रायकिंग एंड वरती बॅटर आहेत निकेश. 12-29 राऊंड विकेट. पहिलाच बॉल, दिशा खराब. एक्स्ट्राने सुरुवात, एक्स्ट्रा रन मिळेल. आता 12 मध्ये करायचं 28 धावा.
रिक्वायर रेट जर आपण पाहिला तर 14 रन पर ओव्हर या क्षणाला करायचं आहे. महत्वाची गोष्ट की जो हा सामना जिंकेल तो या स्पर्धेचा चॅम्पियन बनणार, म्हणजे चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी दोन्ही टीम्स कडे आहे. बट या अपॉर्च्युनिटीला ग्रॅप करेल कोण, या स्पर्धेचा चॅम्पियन बनण्याचा महान सन्मान पटकावेल कोण. 12-28 नेक्स्ट बॉल फुल लेंथ आहे. इनर एज बॉल मागे चाललाय. फायनलिंगला चांगली फिल्डिंग, मिस कम्युनिकेशन झालंय आणि रनआउट चा स्वरूपामध्ये धक्का लागणार आहे. शिवदास गायकर चा स्वरूपामध्ये आता हा मोठा धक्का लागलाय टीम वाकलंबीला. न्यू बॅटर आता बॅटिंग करण्याकरिता आलेत. साई आला बॅटिंग करण्याकरिता, बट आता संघ अडचणीमध्ये आहे. आणि या क्षणाला सांगायचं झालं तर आपण एवढंच सांगू शकतो की आता गमवायला काही उरलेलं नाहीये. टॉप ऑर्डर ढासळला, मिडल ऑर्डर देखील कोलॅप्स झाला. पण या क्षणाला एक पॉझिटिव्ह थिंकिंग जर केली तर अजूनही 11 मध्ये 28 चेज होऊ शकतात. पण त्या इंटेंटने खेळावं लागेल. फुल टॉस आहे, उडवलाय, फिल्डर येत आहेत आणि कॅच पकडली जाईल. एक एक विकेट, एक एक डॉट बॉल आता या स्पर्धेच्या विजेतेपदाकडे घेऊन चाललाय टीम जर्मन नीलझेला. रिव्ह्यूची मागणी निर्माण करण्यात आलेली आहे. चेक केलं जाईल बॅटिंग टीमचा रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅटरला जावं लागेल. धक्का लागला. आता 10 मध्ये करायचा 28. विकेट. निळजेवाले आज थांबणार नाहीयेत. ज्या प्रकारे त्यांनी खेळ दाखवला या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज मला आठवतं मॉर्निंग मध्ये जेव्हा फर्स्ट क्वार्टर फायनलच्या टॉस साठी नितेश आला तेव्हा त्याने अगदी सांगितलं की बॉलिंग मध्ये थोड्या कमी आहेत, बट बॉलर्सने सांगितलं काहीही कमी नाहीये, जे आहे त्यासोबत आपण करून दाखवू शकतो. आताही बॉल हवेमध्ये आहे, फिल्डर येत आहेत, नितेशच आहेत आणि कॅच पकडली जाईल. आणखीन एक विकेट, टीम हॅट्रिक आता कंप्लीट. टीम हॅट्रिक तर झाली, बट आता बॉलर कडे स्वतः देखील विकेट हॅट्रिक कंप्लीट करण्याची संधी आहे. गेले 3 चेंडू, 3 बॅटर डगआउट मध्ये गेलेत. न्यू बॅटर आता बॅटिंग करण्याकरिता मानस आला. ज्या मानसने विथ बॉल फार इम्प्रेस केलं, बॉलिंग जबरदस्त या स्पर्धेमध्ये केलेली आहे मानसने, बट आता विथ बॅट आपल्या टीम साठी कंट्रीब्यूट करू शकतो का. समीकरण येते. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 मध्ये करायचे आहेत 28. 9-28 समीकरण. हॅट्रिक बॉल. हॅट्रिक बॉल हवेमध्ये बॉल होता, बट पॉइंटला बॉल फील्ड केला जातो. आता 8 मध्ये करायचं 27 धावा. 8-27 समीकरण. भरपूर सारा एक्सपेक्टेशन्स या मॅच मध्ये डेफिनेटली होता जगदंब स्पोर्ट्स वाकलम बी कडून, बट त्या एक्सपेक्टेशन वरती ते खरे उतरले नाहीयेत. बघा स्टील अजूनही जर आपण पाहिलं तर मॅच जिवंत आहे. पूर्णपणे हा सामना अजूनही संपलेला नाहीये.
मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं सेमी फायनल 1 मध्ये केतन पाटील सेमीफायनल 1 मध्ये एक्सपेन्सिव्ह लागले होते, बट ती गोष्ट त्यांनी बाजूला ठेवली. हीच तर एक चांगल्या खेळाडूची ओळख आहे. त्या मॅच मध्ये 27 दिल्या होत्या, बट तोच केतन पाटील आता या फायनल मॅच मध्ये जर आपण पाहिलं फक्त 2 धावा आणि 2 इम्पॉर्टंट विकेटही त्यांनी काढलेत. हेच राहिलं एक चांगल्या खेळाडूची हीच निशाणी आहे. चुका घडतात, सर्वांकडून घडतात, बट एक चांगल्या खेळाडूची निशाणी असते की तो सुधारणा आणतो आणि सुधारणा आणल्या आणि जबरदस्त बॉलिंग या ओव्हर मध्ये आणि आणखीन एक विकेट मिळेल केतनला. आणखीन एक झटका, आता हा झटका लागला 7वा. एक विकेट. आता चॅम्पियन बनण्याचं स्वप्न आता अगदी मुठ्ठीमध्ये वाटतंय. चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये करायचं 27. 7-27 समीकरण राखलं. विकेट देखील 7 गेलेत आणि या ओव्हर मध्ये 3 विकेट काढलेत केतन पाटीलने. हेच खेळ आहे मित्रांनो. जेव्हा या आधीच्या सामन्यामध्ये सेमीफायनल 1 मध्ये 27 धावा कन्सीड केल्या होत्या, त्यात नंतर हा कमबॅक या फायनल मॅच मध्ये केतन पाटीलचा बॉलिंग मध्ये फक्त 2 धावा 3 विकेटही काढलेत आणि मॅच विनिंग स्पेल आपल्या टीम साठी ते टाकतात. शेवटचा बॉल असेल ओव्हर मधला 7 मध्ये करायचा. 27. न्यू बॅटर बिपिन पाटील. बिपिन आला, पहिलाच बॉल, पुलचा फटका, 4थी विकेट मिळेल. फायनल मॅच मध्ये एक अविस्मरणीय स्पेल टाकलाय केतन पाटीलने. फक्त खर्च केला 2 धावा आणि 4 विकेट काढलेत. वाह, जबरदस्त बॉलिंग केतन पाटीलची आणि 3 ओव्हरचा खेळता 45च्या चेज मध्ये 18 धावेंवरती हा 8वा झटका लागला वाकलन बी टीमला. विकेट आणखीन एक आणि आता असं वाटतं की कुठेतरी हा सामना पूर्णपणे ना खिशामध्ये आहे. जे हनुमान नीळजेचा आता 6 मध्ये 27 कॅल्क्युलेशन नुसार पॉसिबल तर आहे, बट प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर वाकलन बी टीम या मॅच मध्ये फार जास्तच मागे. 6-27 आणि बॉलर तयार होत आहेत संतोष पाटील. सेमीफायनल 1 मध्ये प्लेअर ऑफ द मॅच होते संतोष पाटील आणि संतोष तयार होत आहेत हा अंतिम षटक टाकण्याकरिता. 6-27 अगदी विजय आता डोळ्यासमोर दिसतो नीलजे टीमला. 6-27 पहिलाच बॉल उडवलाय हवेमध्ये, फिल्डर येतात, कॅच पकडली जाईल आणि आता 9वा बॅटर जाईल डगआउटच्या दिशेने. असं वाटतंय जवळ जवळ सुनिश्चित इथे झालंय की आई गावदेवी क्रिकेट संघ घेसर आयोजित आई गावदेवी चषक 2025 विजेते पदाकडे वाटचाल करत असताना जय हनुमान क्रिकेट संघ नीलजे काय जबरदस्त बॉलिंग केली आहे. नीलजे टीमने दाखवलं की कुठेतरी जे मायनस पॉइंट्स आहेत ना त्याला बाजूला ठेवा, प्लस काय त्याकडे लक्ष द्या, तुमच्या ध्येयाकडे लक्ष द्या. तुम्हाला कधीच कोणी थांबवू शकणार नाही. ध्येयाकडे लक्ष दिलं, स्वप्नाकडे लक्ष दिलं आणि स्वप्न पूर्ण होण्यापासून आता फक्त 4 चेंडू ते दूर आहेत.
प्लेन मिस येतोय डॉट. बघा एक महत्वाची गोष्ट, निलजे टीम सामना समाप्त झाल्यानंतर जल्लोष नक्कीच करा, बट फक्त स्टंप्स तिथेच राहू द्या. 3 चेंडू आणि फक्त ऑफच्या रिक्ता बाकी आहेत. जबरदस्त टीम वर्क या स्पर्धेमध्ये आपण पाहिला. प्लॅन मिस आणि खिनिक डॉट बॉल, जबरदस्त टीम वर्क. नितेश पाटीलची जबरदस्त कॅप्टन्सी, संतोष पाटील यांची जबरदस्त बॉलिंग, केतन पाटील, सर्व खेळाडूंचा मी उल्लेख करेन. जबरदस्त खेळ सर्वांनी केला. दिशांक असतील, विशाल पवार असतील, सर्वांनी वेळोवेळी चांगलं कार्य केलं. ड्राईव्हचा फटका आणि खिनिक डॉट बॉल आणि आता फक्त एकच चेंडू बाकी राहिला या सामन्यामध्ये. जबरदस्त परफॉर्मन्स दिला. प्रत्येकी मॅच मध्ये लढले, झगडले, कारण चॅम्पियन बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं होतं आणि त्या स्वप्नापासून आता फक्त एकच चेंडू दूर आहे टीम निलजे. शेवटचा बॉल आणि अशा प्रकारे हा सामना समाप्त. आई गावदेवी चषक 2025 ची चॅम्पियन टीम जय हनुमान निलजे.